हाय हॅलो नमस्कार. तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत भेंडीची भाजी. आता कितीही काय केलं तरी तुमची भेंडी चिकटच होते. तर आजचा हा व्हिडिओ नक्की बघून जावा. आणि हो, फक्त बघूनच जाऊ नका, लाईक शेअर तर झालेच पाहिजे. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर ही बघा, ही मी बारीक चिरून घेतलेली भेंडी आहे. या भेंडीसाठी लागणारे साहित्य इथे मी हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत. एक 3 ते 4 लसूण आपण हे करून बारीक करून घेतले आणि थोडासा कढीपत्ता. तर बघा, मिरची आणि लसूण हे बारीक करून भेंडीला कधीच टाकायचं नाही. तर बारीक करून जर आपण टाकलं ना, भेंडी एकदम चिकट होते, खायला पण एवढी व्यवस्थित लागत नाही. त्याच्यामुळे लसूण पण आपण फोडणीला खुडून टाकायचं आहे आणि मिरची पण आपल्याला चिरूनच टाकायची. कढईत मी तेल ओतलं, तर तेल गरम झाल्यानंतर आपल्याला आधी मिरची तळून घ्यायची आहे. मिरची व्यवस्थित तळल्यानंतर लसूण आणि कढीपत्ता टाकायचा आहे. आपलं तेल तापलेलं आहे, यामध्ये आपण मिरची टाकून घ्यायची. मिरची व्यवस्थित तळून घ्यायची आणि बघा, तुम्हाला जमेल तर लोखंडाचीच कढई घ्यायची आहे, कारण लोखंडाच्या कढईमध्ये भेंडी खूप छान होते, चिकट तर अजिबात होत नाही. आणि थोडीशी भेंडी असेल तर तुम्ही आपला तव्यावरती केली तरी चालेल, तव्यावरती पण भेंडी चिकट होत नाही. ॲल्युमिनियमच्या कढई जर आपण भाजी केली भेंडीची की चिकट तर होतेच, म्हणजे लवकर चिकटपणा जात नाही त्याचा. तसंच लोखंडाच्या कढईत पटकन भेंडीचा चिकटपणा निघून जातो. तर बघा, मिरची आपली व्यवस्थित तळली गेली आहे. आता यामध्ये आपण जी बारीक चिरून घेतलेला लसूण होता तो लसूण टाकून घ्यायचा आहे. त्यासोबतच कढीपत्ता पण यामध्ये टाकायचा आहे. थोडासा लालसर होईपर्यंत आपल्याला लसूण पण तळून घ्यायचा आहे. सुरकुत्या येईपर्यंत आपल्याला मिरची तळायची आहे. मिरची कच्ची ठेवायची नाही. जर मिरची तिखट असेल ना आणि कच्ची जर ठेवली तर मिरची भरपूर तिखट लागते. आणि मिरची तिखट नसेल तर थोडीशी कच्ची ठेवली तरी चालते. पण माझी मिरची खूप तिखट आहे, त्यामुळे मी सुरकुत्या येईपर्यंत तिला तळून घेतली. लसूण पण आपला चांगला तळलेला आहे. आता आपण जी बारीक केलेली भेंडी आहे ना ती यामध्ये टाकून घेऊ. आता व्यवस्थित असायला मिक्स करायचं आहे. आता व्यवस्थित आपली भेंडी मिक्स करून झाली आहे. तर बघा, एकदम सोपी ट्रिक आहे. आपण ही जर ट्रिक फॉलो केली ना तर आपली भेंडी कधीच चिकट होणार नाही. तर भेंडी जोपर्यंत आपली भेंडी शिजत नाही ना तोपर्यंत त्यात मीठ टाकायचं नाही आणि कूट पण कसलाच टाकायचं नाही. जर आपण मीठ लवकर टाकलं ना न शिजता तर भेंडी आपली खूप चिकट होते. बघा, आता पूर्णपैकी आपली भेंडी शिजलेली आहे. आता याच्यामध्ये आपण मीठ टाकायचं, चवीपुरतं मीठ टाकायचं, मिक्स करायचं. आणि भेंडीसाठी आपल्याला जी शेंगदाण्याचा कूट आहे तो जाडसरच ठेवायचा आहे, बारीक नाही करायचा. मिक्स करून घ्यायचे. चला तर मग रेडी आहे आपली भेंडी. बघा, थोडी पण चिकट नाही झालेली आपली भेंडी. जर आपण नाही चिकट झाली बघा, किती सुटसुटीत आपली भेंडी झाली आहे. ते खायला पण खूप टेस्टी लागते. तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुमची पण भेंडी कशी झाली होती. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग नवीनच व्हिडिओमध्ये आपण भेटूया. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय.